नमस्कार मंडळी, गावची चवमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मंडळी, निसर्गामध्ये ना भरपूर पालेभाज्या आहेत, त्या फक्त आपल्याला ओळखता आल्या पाहिजे। आता ही बघू शकता, ही लाल माठाची भाजी आहे। ही आपल्या शरीरामधील प्रचंड हाडामधील रक्त वाढवणारी भाजी आहे। ही एका दादांनी कमेंट केली की दादा मला त्रास आहे, माझ्या हाडातील रक्त कमी पडलेलं आहे, दवाखाना करून त्रस्त झालेलो आहे मी, असा एखादा आयुर्वेदिक उपाय सांगा की माझ्या हाडामधील प्रचंड रक्त वाढल। आणि हा आजार मंडळी खूप डेंजर असतो बरं का। 100 व्यक्तीमधून एखाद्या व्यक्तीला हा आजार होत असतो प्रामुख्याने। तर मी तुम्हाला दाखवला असेल भाग्यश्री, हा बघा, हा चोपडा माठ आहे ना। हो, हा चोपडा माठ आहे। तर मंडळी, ह्या चोपड्या माठाने ना आपल्या शरीरातलं प्रचंड रक्त वाढतं। ह्या बघा, हा चोपडा माठ आहे, हा लाल माठ आहे। आणि अजून एक असतो तो काटे माठ, आणि हा असतो काटे माठ, याला छोटे छोटे काटे यायला लागलेत आता ह्या काट्या माठाने ना आपले ढिसूळ हाडे भरून येतात, चोपड्या माठाने आपलं रक्त वाढतं शरीरामधलं। आणि ह्या काटे माठामधून लाल असा माठ पण असतो। हा कसा हिरवा माठ आहे, असा लाल पण असतो काटे माठामध्ये पण। हो हो, भाग्यश्री भरपूर भाजी घ्यायची ना। हो, भरपूर भाजी उगलेली आहे, आपण सगळी उपटून घेऊ। तर मंडळी, मला तुम्हाला असं सांगायचं आहे, प्रकृतीने आपल्याला भरपूर पालेभाज्या दिलेल्या आहे, पण आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे नेहमी आपल्या आहारामध्ये। ही भाजी आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे, एकदा किंवा दोनदा असली तर चांगलंच आहे, एकदा आठवड्यातून एकदा तरी खात जा। तर भरपूर भाजी उपटून झाली। तर मंडळी, एखाद्या पेशंटला असा आजार होऊ नये, हाडामधील रक्त कमी पडू नये, पण जरी पडलं ना, तुम्ही काळजी करू नका, ह्या लाल माठाची भाजी खायची। तुम्ही अगदी दवाखान्यात जरी असले ना, तर ह्या लाल माठाची भाजी खात जा, म्हणजे प्रचंड आपलं हाडामधील रक्त वाढल। कारण की हा आजार असा असतो, दवाखान्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर भरून येत नाही हा आजार। तर मंडळी, तुम्हाला जर काही आजार असेल ना, तुम्ही बिनधास्त आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा, आम्ही नक्की तुम्हाला ती भाजी दाखवत जाऊ। भाजीचा कलर बघू शकता किती मस्त दिसतोय। भाजीवरून ओळखता येतं नेमकं कुठल्या भाजीचा कुठला फायदा आहे आपल्या शरीरासाठी। आपण भरपूर भाजी घेऊन आलोत, आता आपण भाजी खुडून घेऊ मस्त। मस्त कलर आलेला आहे भाजीला, पाऊस पडल्यामुळे चिखल पण आलाय खाली। भरपूर अशी भाजी निघली, आपल्या शेतामध्येच निघली मस्त ताजी ताजी। पण आता खुडून घेऊ भाजी, मस्त कवळी कवळी आहे। मंडळी, भाजीचा जर कलर आवडला असेल ना, तर कमेंट करून नक्की कळवा बरं का। खूप सुंदर भाजी, कवळे कवळे असे देठ पण घ्यायचे त्याचे, सगळे पानं देठ काड्या या भाजीच्या घेत जायच्या, हो ना भाग्यश्री। भाजी बाजारामध्ये पण भेटते आपल्याला, जिथं मावं भेटतं ना तिथं भेटून जाते। पण सगळी भाजी अशीच खुडून घेऊ। ही भाजी अशी निसून घेऊन चिरून घेतली तरी चालतं, आपण सगळी भाजी अशीच निसून घेऊ। चूल पेटून घेतली आपण। आता भाजीसाठी साहित्य घेतलंय, मिरच्या घेतल्यात हिरव्या, आणि लसूण घेतलं एक मोठी कांडी। आपली एकदम कमी साहित्यात भाजी बनवायची। भाजी धुवून घेऊ आता। ह्या भाजीने ना आपल्या हाडामधील आणि सर्व मांसपेशामधील संपूर्ण रक्त वाढतं या भाजीने। मंडळी, आपले जे जुने माणसं होते ना, आपले आजी आजोबा पंजोबा, यांच्या ह्या आवडत्या भाज्या होत्या रानभाज्या, आणि पावसाळीची वाट बघत राहायचे ते। पाऊस पडला का नवीन नवीन रानभाज्या खायला भेटायच्या त्यांना। आता कढई चुलीवर ठेवून घेऊ, मस्त चूल पेटलेली आहे, कढई गरम झाली। आपण आता तेल टाकून घेऊ कढईमध्ये। एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायचे आपल्याला, कमी साहित्यामध्ये। तेल गरम झालंय, आपण आता लसूण टाकून घेऊ फोडणीला। लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे। मिरच्या मस्त परतल्या आता। तुम्ही याच्यामध्ये कांदा घातला तरी चालेल, मी नाही टाकणार कांदा, कांद्याने पण छान चव लागते भाजीची। आपण आता भाजी टाकून घेऊ। मंडळी, आम्ही तुम्हाला एकदम साध्या आणि कमी साहित्यामध्ये तुम्हाला भाज्या दाखवत असतो। आता आम्ही नेहमी भाज्या बनवतो, त्यामुळे आम्हाला समजून गेलेलं आहे की कशाने भाजी छान लागते। आता तुम्ही कांदा जरी टाकला तरी चालतं, शेंगदाणे टाकू शकता, पण अशी तेला मिठातली आहे ना भाजी खूप छान लागते।
भाजी चांगली परतून घ्यायची. आपण आता याच्यामध्ये मीठ टाकू. मिठाच्या पाण्याचं सीझन नाही भाजी. चवीनुसार मीठ टाका. आणि ह्याच मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजून घ्यायची. आता मस्त कलर आलाय लाल लाल. मंडळी बघू शकता कसं पाणी सुटलंय भाजीला. मस्त गुलाबी एकदम पाणी सुटलंय. आला असेल आता तुमच्या पूर्णपणे लक्षात. निसर्गाने आपल्याला खूप लाख मोलाच्या भाज्या दिलेल्या आहेत. फक्त त्या समजून घ्यायच्या आहे आपल्याला थोडासा वेळ देऊन. याच मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजून घ्यायची. आपण झाकण ठेवू 5 मिनिटं. झाकण काढून घेऊ. मस्त भाजी शिजली आपली. वा 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 मंडळी, लय भाजीचा खमंग वास आला गड्या. किती फुल टोपली भरून भाजी होती, पण शिजून उगाच थोडीशी झाली कवळी असल्यामुळं. मस्त आपली खाण्यासाठी भाजी तयार झाली. आता मी तुम्हाला जेवायला देते. आपली भाजीची टेस्ट घ्या तुम्ही. हो. मस्त खमंग वास आला आपल्या भाजीचा. तर मंडळी आठवणीने जेवण करायला आपण बघू भाजीची चव घेऊन भाजी कशी झाली. आणि चुलीवरचा स्वयंपाक नेहमी छान लागतो गरम गरम. पाऊस पडला की पालेभाज्या आपण नेहमी खाल्ल्या पाहिजे. आणि नैसर्गिक पालेभाज्या आहेत ह्या. वा 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 मंडळी, तुम्ही किती पालेभाज्या जर खाल्ल्या ना, सगळ्यात चविष्ट लागणारी ही भाजी एक नंबर लाल माठाची. आणि तुम्ही काय करा, उद्या किंवा परवा आहे ना, ही भाजी तुम्ही आठवणीने बनवा, खा. आणि आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करा की दादा तुम्ही खरंच सांगितलं, भाजी अप्रतिम आहे. एकदम म्हणजे एकदम अप्रतिम भाजी. तर मंडळी तुम्ही खूप आवडीने आपले व्हिडिओ बघता, आम्हाला खूप छान वाटतं. आणि तुम्ही टिप्पण्या करत जा आपल्या व्हिडिओला, म्हणजे आम्हाला प्रोत्साहन भेटतं की दररोज तुम्हाला अशा आयुर्वेदिक भाज्या नेहमी बनवून दाखवा. मंडळी अविश्वसनीय आणि अप्रतिम भाजी बनवलेली आहे भाग्यश्रीने आज. किती छान लागते भाग्यश्री भाजी खरंच. रानभाज्या एकदम छान लागतात चवीला खायला. तर मंडळी तुम्ही अशाच आयुर्वेदिक रानभाज्या करून खा. आणि चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ लाल माठाच्या भाजीचा कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. आणि तुमचे जेवढे पाहुणे असतील, मित्रपरिवार असेल, नातेवाईक असेल, सर्वांना तुम्हाला विनंती करतो, त्या सर्वांना आमचे व्हिडिओ हे नक्की पाठवा. मंडळी तुम्ही आणि आम्ही एक फॅमिली सारखे आहोत. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात, तुमच्या शरीरात जो प्रॉब्लेम आहे ना, तो आम्हाला कमेंटद्वारे कळवत जा. मग त्या पद्धतीने आम्ही आयुर्वेदिक भाजीचा व्हिडिओ नक्की बनवून आणू. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर पण करा. तर चला पुन्हा भेटूया अशीच एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.